20 जुलै 2024 रोजी बजरंग दल सोलापूर जिल्हा संयोजक सिद्धराम चरकुपल्ली यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोहोळ मार्गे सोलापुरात एका रिक्षातून गोवंशाची तस्करी होणार आहे अशी माहिती मिळाली। त्यानुसार बाळे येथे गोरक्षकांनी सापळा रचला असता संध्याकाळी 6 दरम्यान एक रिक्षा क्रमांक MH13 CT 5062 हे वाहन संशयितरित्या निदर्शनास येतात सदर वाहन अडवून पाहणी केली असता मागील बाजूस दोन गोवंश अतिशय क्रूरपणे दाटीवाटीने कोंबून भरल्याचं, तोंडाला चिकटपट्टीने बांधल्याचं, अंगावर फळी घातल्याचं निदर्शनास आलं। वाहन चालकाची चौकशी केली असता वाहन चालकानं उडवाउडवीची उत्तर दिली। गोरक्षकांनी घटनास्थळावरून सोलापूर कंट्रोल रूम येथे सदर माहिती दिली व काहीच वेळात पोलिसांच्या मदतीनं सदर वाहन हे फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलं। वाहन चालकावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। दोन्ही गोवंश अहिंसा गोशाळा येथे सोडण्यात आलेत। सदर कारवाई यशस्वी करण्याकरता सकल हिंदू समाज समन्वयक अंबादास गोरंटला, बजरंग दल सोलापूर जिल्हा संयोजक सिद्धराम चरकुपल्ली, बजरंग दल जिल्हा गोरक्षका प्रमुख प्रशांत परदेशी, बजरंग दल गोरक्षा सह जिल्हा प्रमुख योगीराज जडगोनार, गोरक्षक निखिल इट्टम, विकी नक्का तसेच आदी गोरक्षकांनी अथक परिश्रम घेतले। सोलापुरातील पहिली मानाची पालखी श्री साई श्रद्धा संस्था साई दरबार भद्रावती पेठ सोलापूरच्या वतीने 12व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम व गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार 18 जुलै ते सोमवार 22 जुलै पर्यंत शनिवारी सकाळी 8:05 श्री 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 1008 जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभ हस्ते रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। दुपारी 3 वाजता शहर परिसरातून श्रींची रथोत्सव मिरवणूक। या पालखी व रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा बाळगावी। आपले विनीत अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुलू, उपाध्यक्ष नागेश बोल्लू, सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई श्रद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य